नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिली मालिका आहे मी आणि माझं आनंदी जीवन. आनंदी जीवन म्हणजे आनंदी शरीर आणि आनंदी मन असं म्हटलं जातं. आनंदी मन नेहमी आनंदी शरीरामध्येच वास्तव्य करतं. तर अशा आपल्या या मौल्यवान शरीराला सतत आनंदी ठेवण्यासाठी नक्की काय करायला पाहिजे याचं प्रबोधन हे या आपल्या चॅनलचं प्रयोजन. शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेचं कार्य सतत सुरळीत चालू असलं पाहिजे, कुठलीही तक्रार नको. आणि शरीर जर कुरकुर करू लागलं तर नक्की काय उपाययोजना करायची याविषयी मार्गदर्शन घेण्यासाठी आपण इथे त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ नामवंत अशा डॉक्टर्सना बोलावत असतो. तुम्ही हे पाहताय, अनुभवताय, तुम्हाला ते आवडते सुद्धा. खरं तर ही माहिती इतकी उपयुक्त आणि महत्वाची आहे, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांच्यात आणि मित्रांच्यात शेअर कराल तेव्हा ऑटोमॅटिकली ही माहिती जास्तीत जास्त स्प्रेड होईल. आणि तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. त्यामुळे लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. महाराष्ट्रातल्या श्रोतृवर्ग, प्रेक्षक वर्ग हा अतिशय अभ्यासू आहे, जिज्ञासू आहे, बुद्धिमान आहे. नवीन सल्ले घ्यायला त्यांना आवडतात, नवीन माहिती घ्यायला त्यांना आवडते आणि ते आचरणात देखील आणतात. आणि त्यामुळे त्या त्या क्षेत्रातलं आधुनिक तंत्रज्ञान काय आहे, नवीन उपचार पद्धती काय आहेत, नवीन शोध काय आहेत याविषयी माहिती देण्यासाठी त्या क्षेत्रातले हे तज्ज्ञ लोक सुद्धा अतिशय तत्पर असतात, किंबहुना ते त्यांना आवडतं. आजचा विषय अतिशय इंटरेस्टिंग आहे. रिव्हर्सल ऑफ द डायबेटीस, डायबेटीसला परतवून लावा किंवा फ्रीडम फ्रॉम द डायबेटीस, डायबेटीस पासून मुक्त व्हा. हा इंटरेस्टिंग विषय सांगण्यासाठी आणखीन त्याच्याबद्दल इत्तमभूत माहिती देण्यासाठी, डिटेल इन्फॉर्मेशन देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. नमस्कार डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही आधी सुरुवातीलाच सांगा की तुम्ही किती लोकांना डायबेटीस मधून मुक्त केलेलं आहे, मग मी तुमची पुढची ओळख सांगते. लोकांनी स्वतःलाच मुक्त केलेले आहे, त्यांना मार्ग दाखवलेला आहे. 17,236 काहीतरी आकडा होता सकाळी जेव्हा बाहेर पडलो. त्यांचं इन्सुलिन बंद आहे किंवा गोळ्या बंद आहे किंवा दोन्ही बंद आहे. 17,000 प्लस. 17,000 प्लस किती वर्षामध्ये साध्य केलं? पण 12 वर्ष. 12 वर्षामध्ये 17,000 लोकांना डायबेटीस मधून मुक्ती. म्हणजे माझ्याकडे काही पेशंट्स येतात ते 200 ml इन्सुलिन घेत असत. मी सुद्धा या क्षेत्रात काम करते, मला इथं सांगायला आवडेल. मी मेडिकल अस्पेक्ट्स ऑफ ओबेसिटी मध्ये PhD केलंय जर्मन युनिव्हर्सिटीमधून आणि हेल्थ फिटनेस आणि ओबेसिटी मध्ये स्पेशलायझेशन अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मधून, मेडिसिन मधून केलंय. आणि गेल्या 30 वर्षामध्ये 35,000 किमान लोकांना मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. पण डायबेटीस मधून इतक्या लोकांना फ्रीडम देणारे हे डॉक्टर मला तर हे मॅजिशियनच वाटतायत. म्हणजे BJ मेडिकल मधून त्यांनी MBBS पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की एक रुग्णाला काय बघायचंय, ऍट अ टाइम मासेसना आपण ऍड्रेस केलं पाहिजे. यात फार वेळ जातोय. म्हणजे जे असे बुद्धिमान आणि यशस्वी लोक असतात ना, ते नेहमीच्या वाटा सोडून जरा वेगळ्या वाटेने चालतात. आणि त्यांनी काहीतरी वेगळं करायचंय, मग काय करावं तर हेल्थ मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट असं काहीतरी करावं. आणि मॅनेजमेंट शब्द डोक्यात आल्यावर त्यांनी MBBS झाल्यानंतर सिम्बॉयसिस मधून MBA केलं. बरं, हे MBBS आणि MBA हे दोन्ही सुद्धा मेरिटमध्ये केलेलं आहे. प्रत्येक वेळी त्यांचा स्कोर अगदी हायर असणारच, ते ऑब्व्हियस आहे. इथंच थांबले नाहीत तर त्यांनी वेगवेगळ्या पॅथीजचाही अभ्यास केला, अगदी योगापर्यंत अभ्यास केला. आणि मग ते ह्या डायबेटीस रिव्हर्सलकडे गेल्या 12 वर्षापूर्वी ते पोहोचले. डायबेटीस रिव्हर्सल मध्ये जावं असं का वाटलं तुम्हाला? कारण काही जे इन्सुलिन घेतात ना त्यांना त्रास भरपूर असतात. म्हणजे रोजचं टोचणं, फिरणं, मग त्याला प्रॉब्लेम आणि रिझल्ट लवकर येतो. डायबिटीज रिव्हर्सल मध्ये थोडं पण चेंज केलं, सकाळचं चहा बिस्किट पासून चेंज केलं, लगेच रिझल्ट यायला लागतो. तर मोजणं सोपं जातं. जसं आपण हार्ट रिव्हर्सल घेतलं अगर तर त्याला परत अँजिओप्लास्टी करा, मग ते कधी करणार, इन्व्हेसिव्ह होतं. शुगर इज इझी टू क्विकली कम टू. म्हणजे 3 दिवसात फरक पडला, आठवड्याभरात गोळ्या कमी झाल्या, म्हणजे वजन कमी झालं आठवड्याभरात, 2 आठवड्यात. तो रिझल्ट लवकर येतो, उत्साह येतो लोकांना. आणि इन्सुलिन बंद होण्याचा आनंद, गोळ्या बंद होण्याचा आनंद ते त्यांच्या परिवारात पसरतं. आणि मग आम्ही ते 15 चमचे साखर
खाणं, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, ते एक वेगळा आनंद. तर समजून सांगा ना ग्लुकोज आपल्या प्रेक्षकांना, म्हणजे तुमचा डायबेटीस बरा झाल्यानंतर ही जीटीटी केली जाते, काय करतात त्या टेस्ट? त्या टेस्टच्या आधी पहिला टप्पा असतो गोळ्या बंद होणं, दुसरा टप्पा असतो गोळ्या बंद होऊन 3 महिने गोळ्या बंद राहणं आणि HbA1c 6.5च्या आत राहणं, ज्याला आपण टेक्निकली रेमिशन असं नाव देतो मेडिकली. ते झाल्यानंतर मग ऍडव्हान्स्ड रेमिशन म्हणून ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट, मतलब 15 चम्मच शक्कर खाओ, 5 गुलाबजाम खाओ, 6 जिलेबी खाओ, नंतर सुद्धा नॉर्मल साखर आणणं, 140च्या आत साखर आणणं, ते पास होण्याचं लक्षण असतं. काय काय जण पूर्णपणे पास होतात, काय काय जण अर्धवट पास होतात, ज्याला आपण इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणतो. पण तो एक आनंदाचा क्षण असतो की आपण खाऊ शकतोय. कालपर्यंत गोड काही खायचं नाही, हे डाएट केल्यावरती रिव्हर्ट झालेलं आहे डायबेटीस, आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब की तुम्ही 15 चमचे साखर खाऊन सुद्धा ग्लुकोज टॉलरन्स वाढलेला आहे. हा डायबेटीस इतका भयानक आजार आहे, त्याला आपण सायलेंट किलर म्हणतो, कारण शरीराअंतर्गत प्रत्येक संस्थेवर त्याचा वाईट परिणाम होतो. तो झालेला लक्षातही येत नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना की ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा कुठली तरी ट्रीटमेंट घेण्यासाठी, ऑपरेशन घेण्यासाठी जातात आणि तिथे चेकिंग करतात किंवा कंपनीमध्ये, आणि मग कळतं डायबेटीस. आणि काही काही लोकांना खूप त्रास होतो. हे असं का होतं, म्हणजे लक्षणं काय आहेत त्याची डायबेटीसची? लक्षणं 50% नो लक्षणं. जसं तुम्ही म्हटले ऍक्सिडेंटली कळलं, कॉर्पोरेट हेल्थ चेकअप केला किंवा जस्ट काहीतरी म्हणजे ऍक्सिडेंट झाला आणि तेव्हा साखर मोजली तेव्हा होतं. 50% लोकांना लक्षणं नसतात. ज्यांना लक्षणं यायला लागतात टिपिकली ती लोक असतात ज्यांची साखर खूप वाढलेली असते, आणि ती साखर खूप वाढलेली असल्यामुळे ती साखर आता कानातून नाकातून बाहेर फेकता येत नाही, तर ती युरिन वाटे फेकावी लागते. आणि युरिन वाटे कॉन्सन्ट्रेटेड ग्लुकोज नाही टाकतायत, तर त्याच्याबरोबर जास्त पाणी पण टाकलं जातं. तर पॉलियुरिया आपण जे मेडिकली म्हणतो की भरपूर प्रमाणात युरिनेशन होणं. आता जास्त पाणी बाहेर पडणार तर मग तहान लागणार, मग ते पॉलिडिप्सिया म्हणजे तहान जास्त लागणं, आणि पॉलिफेजिया ह्याच्याबरोबर भूक पण लागणं. कारण काय, जरी साखर रक्तामध्ये भरपूर असली ती पेशात पोचत नाही आणि पेशा भुकेलेले आहेत म्हणून भूक पण लागते. पॉलिफेजिया, असं पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया असे हे 3 त्रिकूट म्हणतात. पण ह्याच्या जोडीला वीकनेस हे खूप कॉमन असतं. म्हणजे साखर भरपूर आहे रक्तात तरी खूप वीक वाटतं आहे, आणि मे बी झपाट्याने वजन कमी झालेलं आहे, किंवा इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन्स किंवा जेनायटल इन्फेक्शन्स बऱ्याच लोकांना होतात. पायाचे इन्फेक्शन्स लवकर भरत नाहीयेत किंवा काळे डाग राहत आहेत, असे लक्षणं असतात 50% लोकांमध्ये. बऱ्याच लोकांना युरिनरी इन्फेक्शन पण होतं ना. करेक्ट. मला असं आढळलं की युरिनरी इन्फेक्शन इज ऑल्सो द मॅनिफेस्टेशन ऑफ द डायबिटीस, त्याच्यावरून हे डिक्टेट होतं. आणि पॉलिफेजिया होतो म्हणजे ते एक आपण समजून सांगूया लोकांना की भूक का लागते, की शरीरात साखर आहे, ब्लडमध्ये इन्शुलिन आहे, पण ते इन्शुलिन पोहोचू का शकत नाही, ते समजून सांगा. छान सांगा. तर ह्या आजाराचा मेन जो गाभा आहे तो गाभा आहे इन्सुलिन अवरोध समजण्यामध्ये. इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? म्हणजे आपले जे 70 ट्रिलियन पेशी आहेत, 70 ट्रिलियन सेल्स, त्या सेल्सला एक सेल मेम्ब्रेन असतं, म्हणजे बाहेरचं आवरण असतं. त्या आवरणावरती 5 ते 10,000 कुल्प असतात, रिसेप्टर किंवा कुल्प आपण म्हणतो बोलीभाषेमध्ये. तर विचार करा, 70च्या पुढे 12 शून्य एवढ्या पेश्या, ठीक आहे. प्रत्येक पेशीच्या बाहेरच्या भागात 5 ते 10,000 कुल्प, आणि या कुल्पांचं काम काय फार महत्वाचे असतात. इनफॅक्ट ह्याला सेल मेम्ब्रेन कधी कधी मला वाटतं ह्याच्यासाठी पण म्हणतात की तो खरा ब्रेन आहे. म्हणजे सेल्सच्या अवतीभोवतीचं आवरण जे आहे ते डिसाइड करतं की आत काय जाणार, बाहेर काय येणार. इट्स व्हेरी इंटेलिजंट, सुपर इंटेलिजंट आपलं सेल मेम्ब्रेन असतं. तर या सेल मेम्ब्रेन वरती जी कुल्प आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट करतं इन्सुलिन. आणि जेवण केलं आपण, म्हणजे सकाळी तुम्ही पोहा उपमा खा, चहा बिस्किट घ्या, पोळी भाजी खाल्ली दुपारी, तर साखर आपल्या पोटातून रक्तामध्ये उतरणार. आता ते पॅनक्रियासला कळणार सेन्सर्सद्वारे, तर पॅनक्रियास 5 ते 10 पट इन्सुलिन बनवायला लागणार. कारण काय, ही साखर
अगर झटपट वाढली रक्तामध्ये तर नुकसान होईल शरीराचं. तर ही साखर झटपट वाढू नये म्हणून इन्सुलिन ची निर्मिती वाढते आणि ते इन्सुलिन या कुलपांवरती जाऊन एक प्रकारे सिग्नलिंग करून ग्लुकोजची जी कुलप असतात त्यांना उघडतो GLUT4. आणि मग ती कुलप उघडले की स्पॉन्ज कसं असतं, स्पॉन्ज सारखं ते पाणी शोषतं तसं आपले सेल्स पटापटा साखर ग्लुकोज शोषायला लागतात. आणि जोपर्यंत हा कार्यक्रम व्यवस्थित चाललेला आहे तोपर्यंत नो डायबिटीज, नो प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज ओके, सगळं बरं आहे. पण अगर त्या मेम्ब्रेनच्या अवतीभवती काही कारणांमुळे अगर इन्सुलिन प्रती अवरोध सुरू झाला, म्हणजे ते कुलपांना जोडू शकत नाहीये किंवा जोडतायत पण कुलप उघडत नाहीयेत, तर मग साखर वाढणार आहे रक्तामध्ये. आता ह्याचं रिॲक्शन काय होतं, बॉडी अडॅप्ट करायचा प्रयत्न करते की अजून इन्सुलिन बनवतो, जेणेकरून जसं आपण आता बघतो पुण्यामध्ये किंवा कुठेही ट्रॅफिक आता वाढलंय. आज पण स्पेशल दिवस आहे वारकऱ्यांचा, तर भरपूर ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिक वाढलं की चौका चौकात टू व्हीलर असे 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 म्हणजे घुसायचा प्रयत्न करणार. म्हणजे जितकं त्रास तिकडे वाढणार आहे तितके अजून लोंढा यायला लागतो. सो इन अ वे बॉडी काय करते, अडॅप्ट करायचा प्रयत्न करते की पटकन मी अजून इन्सुलिन पाठवून ताफ्याने ते साखर आतमध्ये सरकवतो. म्हणजे सेल पेशी तुमच्या साखर मागतायत तर म्हणून पॅन्क्रियास जास्त इन्सुलिन बनवणार आहे. त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिनच इन्सुलिन आहे, साखरच साखर आहे, तरी पेशी भुकेलेल्या आहेत. तरी पेशी भुकेलेला म्हणून भूक लागते, पॉलिफेजिया होते. आणि त्यामुळे ह्याला इन्सुलिन अवरोध असं म्हणतात. मुख्य हा इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि इन्सुलिन रेझिस्टन्स होण्याचं महत्वाचं कारण काय? त्याचे 7 कारण आहेत. आहारातले काही काही कारण आहेत 4, 2 व्यायामातील आहे. स्ट्रेस पण एक कारण आहे. स्ट्रेस पासून सुरू केलं तर ते सगळ्यांच्या आयुष्यात एक आता अविभाज्य घटकच आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत काही ना काही टेन्शन्स, राग, काही जे काय असतील त्यांनी कॉर्टिझॉल हॉर्मोन बनणं आणि ते हॉर्मोन बरोबर इन्सुलिनच्या जागी जाऊन चिटकणं आणि इन्सुलिनला नीट काम करू न देणं, हा स्ट्रेसचा भाग येतो. आहारात 4 गोष्टी आहेत. काही काही त्यातल्या वादास्पद असतात, ऐकणाऱ्यांनी नाही शांतपणे ऐकावं. हा सूर्य आणि हा जयद्र आहे. इथे 18,000 लोकांचं कमी झालंय, त्यामुळे तुम्ही अगदी ऑथॉरिटीने सांगा, काही वाद वगैरे बाजूला. सर्वात सुरुवातीचा महत्वाचा कारण सकाळचा चहा, ज्याच्यामध्ये एवढूस दूध किंवा कॉफी त्यातलं दूध आणि मग त्याच्याबरोबर बिस्किटं, मारीची बिस्किटं असो किंवा कुठली बिस्किटं असो, त्याच्यामध्ये पण मिल्क प्रोडक्ट्स, त्याचं आयजीएफ मॉलिक्यूल असतं मिल्क प्रोडक्ट्स मध्ये, ते जाऊन चिकटतं जिकडं इन्सुलिन चिटकायला पाहिजे. इन्सुलिन लाईक अ ग्रोथ फॅक्टर, ते इन्सुलिनला काम नाही करू देत म्हणून मग बरेचसे लोकांना माझ्याकडे येत नाही. हा दूध बंद करणारा डॉक्टर आहे, याच्याकडे जायलाच नको. अरे बाबा, आयुष्यासाठी नाहीये, 2-3 महिने करून बघ, एवढी साखर वाढलेली आहे, फरक पडतोय का बघ, 3 दिवस करून, आठवडाभर करून. तर हा म्हणजे आता सूर्य आणि जयद्र तुम्ही म्हटलं तसं आहे, निर्विवाद सत्य आहे. डायबिटीस घालवायचं असेल तर दुधाचा मोह सोडला पाहिजे. थोडं 1-2-3 महिने बंद करून बघा. नंतर वाटलं तर तुमची शरीराची ताकद व्यवस्थित असेल तर जेव्हा तुम्ही मसल बिल्डिंग वगैरे चालू कराल तेव्हा त्याचा एक वेगळ्या प्रकारे त्याच आयजीएफचा तुम्हाला वेगळा उपयोग पण होऊ शकेल, कारण की ते ग्रोथ करणार आहे बॉडीमध्ये. दुसरं आहे इन्फ्लमेशन, सूज, ज्याचे भरपूर कारण आहेत. म्हणजे ज्यांच्या शरीरात चरबी जास्त आहे परत सूज जास्त होणार आहे. फॅटी ऍसिड आहे, ऍसिड सूज निर्माण करणार आहे. ग्लुकोज स्वतः पण ऍसिडिक आहे. म्हणजे पोहा उपमा सकाळी सकाळी खाल्ला, जो रिफाईंड भात किंवा गव्हातून बनलेला असेल तर साखर असे झुप करून पटकन वाढणार. त्याच्या मागे मागे इन्सुलिन पण वाढणार, त्याला कमी करायला मग लवकर भूक पण लागणार 1-2 तासांनी. आणि ग्लुकोज स्वतःच ऍसिडिक असतं. तर थोडंसं त्या पोहा खायचा खावा ना, मग थोडं स्प्राउट्स पण घ्या त्याच्याबरोबर. 200 ग्रॅम पोहाच्या ऐवजी 100 ग्रॅम पोहे घ्या, 50-100 ग्रॅम स्प्राउट्स घ्या, थोडे सॅलड्स घ्या. म्हणजे जेणेकरून स्पाइक नाही होणार. शुगर स्पाइक न होणं हे फार महत्वाचं आहे. जे काय तुम्ही खात असाल तर त्यांनी पण सूज वाढते. रात्री उशिरा झोपल्याने पण सूज वाढते. 11 नंतर अगर आपण झोपत असतो तर सूज वाढणार आहे अंगामध्ये.
तर अशी बरीच कारणं आहे सुजेची. आणि चहा घेतला की ऍसिडिटी वाढणारच आहे. पुन्हा सकाळी साखर घेतली त्याच्यात की आणखीन ऍसिडिटी वाढणार आहे. त्यामुळे डायबिटीस पासून बंद व्हायचं असेल, लठ्ठपणापासून मुक्त व्हायचं असेल तर डाएट आणि ते शास्त्रोक्त डाएट याला पर्याय नाही. त्यामुळे चॉईस इज युअर्स की डायबिटीस सह जगायचंय की चहा कॉफी शिवाय जगायचंय. ते काय ना, पाऊस पडला ना की जरा वातावरण बदलतं आणि ते इच्छा होते. शेवटी आपण प्रत्येक माणसाची सक्षमता वेगळी आहे. आपण आपली जाचणी आहे ओळखायची की माझी काय कुवत आहे बाबा आता. हा, त्या हिशोबाने थोडा काळ स्ट्रिक्ट केलं, थोडा काळ रिलॅक्स झालं तर मग होतं काम. तिसरं कारण चरबी आहे. अतिरिक्त चरबी आतूनच प्रेशर आणणार आहे. आणि बरेचशा लोकांचं आता आपण बघतोय इंडियन्स मध्ये ओबेसिटी, आणि मॅडमने भरपूर काम केलेलं आहे ओबेसिटीवरती ऑलरेडी. तर ओबेसिटी वाढल्यामुळे आणि एस्पेशली फॅट इनसाइड लिव्हर आणि पॅनक्रियाज हे फार महत्वाचं आहे. म्हणजे पॅनक्रियाज तर 100 ग्रॅमचं ऑर्गन आहे. सिम्पल, 100 ग्रॅम म्हणजे काय, तुम्ही ग्लास जरी घेतला तर तेवढासा अवयव आहे. त्याच्यामध्ये 1 ग्राम पण चरबी वाढली तरी इन्सुलिन सिक्रेशनला प्रॉब्लेम आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कडे जाणारा कल होतो. आणि 1.5 किलोचा आपला लिव्हर आहे. 1.5 किलो म्हणजे खूप जास्त नाहीये, एवढं काय म्हणजे किरकोळ. त्याच्यामध्ये 200 ग्रॅम पण तुमची चरबी वाढली, 150-200 तरी ग्रेड 1 फॅटी लिव्हर, 500 ग्रॅम वाढली की ग्रेड 2 फॅटी लिव्हर सुरू होतो. आणि हे सहज होतं आणि सहज कमी पण होतं. ओके, तर लिव्हर मध्ये चरबी वाढली की तो लिव्हर वाढला की तो जास्त ग्लुकोज बनवणार. तो जास्त ग्लुकोज बनवलं की पॅनक्रियाज जास्त इन्सुलिन बनवणार. आणि जास्त इन्सुलिन आपल्यासाठी अपायकारक आहे, कारण ते जास्त साखर आणि पाणी आणि चरबी धरून ठेवणार आहे. म्हणून मग जेवढं फॅटी लिव्हर होईल तेवढं इन्सुलिन सिक्रेशन वाढेल आणि तेवढं इन्सुलिन अजून फॅटी लिव्हरच क्रिएट करणार आहे. विशेष सर्कल, त्याला ट्विन सायकल असं नाव खूप छान डॉक्टर रॉय टेलर UK यांनी दिलेलं आहे आणि भरपूर छान काम केलेलं आहे रिव्हर्सल वरती. तर फॅट कुठे आहे, आणि इंडियन्स मध्ये जेनेटिक टेंडन्सी आहे की लवकर लिव्हर आणि पॅनक्रियाज मध्ये फॅट जमा होतं. आपण सुमो रेसलर्स सारखे नाही होत. सुमो रेसलर्स त्वचाचे खालती भरपूर फॅट जमा करू शकतात आणि त्यांना डायबिटीज नसतो. ते मस्त 150 विसरल फॅट, सबक्युटेनस फॅट आहे. फॅट 2 ठिकाणी डिपॉझिट होतं. जास्तीचं फॅट आहे ते स्किनच्या खालती, त्याला सबक्युटेनियस असं म्हणतात. आणि अवयव जे महत्वाचे आहेत, किडनी आहे, लिव्हर आहे किंवा पॅनक्रियाज आहे, तिथे जर फॅट जमा झाले तर ते धोकादायक आहेत. बरोबर. आणि हा ठरलेला इव्हन जे स्टोर्ड फॅट्स आहेत कमरेच्या भोवती, त्याच्यामध्ये सुद्धा इन्शुलिन ट्रॅप झालं की अगेन इट स्टार्ट्स ऍक्टिंग डिफरंटली. त्यामुळे फॅट्स हे अतिशय उपद्रवी आहेत. आणि उंची जी आहे त्याच्या अर्ध तुमची कंबर पाहिजे. सिंपल, कोणी असो, म्हणजे काय राजा हो या रंक. हा, आम्ही सगळ्या प्रकारच्या लोकांना बघितलेलं आहे. कंबर हाफ ऑफ युअर हाईट ऑर लेस, patlikkamar.com ह्याला म्हणजे दुसरं ऑप्शनच नाहीये. थोडं वाढणार, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष जास्त इन्सुलिन बनवून आपण काम काढणार. नंतर या तर कोलेस्ट्रॉल वाढणार, कारण फॅटी लिव्हर जास्त कोलेस्ट्रॉल बनवणार, किंवा BP वाढणार किंवा डायबिटीज वाढणार. जवान राहणं आणि फिट राहणं त्याला आता म्हणजे इट इज अ नेसेसिटी. इट इज नेसेसिटी, इट इज नॉट अन ऑप्शन इफ यू वॉन्ट टू एन्जॉय लाईफ. नाहीतर मग काय 40 मग सगळं गाडी गडगडायला लागते, मग यू डोंट एन्जॉय लाईफ एनिमोर. तर तिसरं फॅट आहे. चौथं मायक्रोन्यूट्रियंट्सची कमी असतं, ज्याच्यामध्ये कॉमनली B12, D3 आहेतच, पण भरपूर मिनरल्सही आहेत. क्रोमियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, सेलेनियम, वनेडियम. आणि विटॅमिन्सचं पण भरपूर महत्व आहे. B3, B6, B12, B9चं पण महत्व वाढत आहे आता. आणि C, D, E. तर विटॅमिन्स मिनरल्स कमी असले तर मग ऊर्जा निर्मिती हळू होते. म्हणून बरेच लोक म्हणतात थकलोय, थकवा येतो, संध्याकाळपर्यंत चकनाचूर. आणि साखर 200, साखर 150, साखर भरपूर आहे रक्तामध्ये. ग्लुकॉन डी के ऍड में वही तो होता है, आप ऐसा मस्त बाहर निकलते डिशकिया ग्लुकॉन डी पी के एकदम एनर्जी. तर तुमचं तर सारखंच ग्लुकॉन डी चालू आहे रक्तामध्ये 24 तास. मग तुमची एनर्जी कुठे गेली? तर ते ग्लुकोजला एनर्जीमध्ये पण कन्वर्ट करायला आपल्याला मिनरल्स, व्हायटमिन्स लागतील ना. ते नसले की मग परत थकवा राहिला की मग परत सगळं जमा होणार. अशा आहाराची 4 कारणं आहेत. आणि ते विटॅमिन्स, मिनरल्स मिळायला व्यवस्थित थोडंसं सॅलॅड्स व्यवस्थित पाहिजे, स्प्राउट्स, नट्स, सीड्स,
घ्यायला पाहिजे, आणि जे कमी आहेत ते बाहेरून गुपचूप सप्लिमेंट्स घेतले पाहिजे. सप्लिमेंटचं महत्व पण भरपूर आता वाढत आहे, रोज म्हणजे दिवसेंदिवस वाढत आहे सप्लिमेंटचं महत्व. B12 वगैरे एखाद्या एपिडेमिक सारखं झाले, कोणाचंही B12 चेक केलं तर ते नेहमी कमीच आढळत आहे. त्याच्यामुळे गरज लागली तर ते B12 ची सप्लिमेंट, D3 ची सप्लिमेंट लागेल त्याची सप्लिमेंट डॉक्टरांच्या सल्ल्याने. मुख्य वर्षातून एकदा सगळे टेस्ट करणं भाग आहे. आणि मेडिकल कन्सल्टेशन हा मेडिकल आजार आहे. हा फक्त आहाराचा आजार नाहीये, हा फक्त चरबीचा आजार नाहीये, हा मेडिकल आजार आहे. व्यवस्थित मेडिकल असेसमेंट करणे. तर आहाराचे हे झाले. व्यायामाचे 2 असतात. एक म्हणजे जखडलेलं रक्त, लिम्फॅटिक सर्क्युलेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हार्टमधून आर्टरीज बाहेर आणतात रक्त आणि वेन्स परत घेऊन जातात. वेन्स फक्त 90% रक्त घेऊन जातात, 10% अडकलेलं असतं वेन्स आणि आर्टरीजच्या मध्ये. ते परत घेऊन जायला व्यवस्थित त्या भागाचं स्क्वीजिंग झालं पाहिजे. म्हणजे बरेच जण वॉकिंग करतात, 20 मिनिटं करतात, 40 मिनिटं करतात, वर्षभर करतात, तासभर करतात आणि वर्षानुवर्ष करतात. आणि आम्हाला इतके लोक भेटतात की 3 वर्ष झालं मी वॉकिंग करतोय, 30 वर्ष झालं वॉकिंग करतोय, पण डायबिटीज काही जात नाहीये. कारण काय, फक्त शरीराचा खालच्या भागाचा तुम्ही वापर करत आहात. मणक्याचं काय, काखेचं काय, मानेचं काय, ट्रंकचं काय. व्हॉट्सअपवरती वॉकिंगचं इतकं कौतुक केलं जातं, त्यामुळे 1 तास वॉकिंग केलं की माझं व्यायामाचं कर्तव्य संपलं असं मनामध्ये भावना असेल तर ती काढून टाका. वॉकिंग एक रिलॅक्सेशन साठी चांगला एक्सरसाइज आहे, पण परिपूर्ण एक्सरसाइज केलाच पाहिजे. आणि त्याचं कारण आपल्याला आता कळतंय की आत फिजिओलॉजिकली काय होतंय. हे जखडलेलं रक्त आहे 10% जे त्रासदायक आहे, ते जर करायचं असेल तर तुम्हाला शास्त्रोक्त व्यायाम म्हणजे जिमचे व्यायाम, वॉकिंगचे एक्सरसाइज, फ्लेक्झिबिलिटीचे एक्सरसाइज, सायंटिफिक एक्सरसाइजचा सल्ला घेऊन घेतलेले व्यायाम करायला हवे. बरोबर आहे. तरी लगेच फरक पडायला लागतो त्यांच्या रक्ताभिसरणामध्ये. आणि येस, जर तुम्ही म्हणले की जिम म्हणजे ताकद, स्टॅमिना आणि फ्लेक्सिबिलिटी हे तिन्ही आयामकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि हळूहळू ते वाढलं पाहिजे. आणि एक्सरसाइज एक्सपर्टचं महत्व अजून वाढत आहे दिवसेंदिवस. म्हणजे एक्सरसाइजचा एक ट्रेनर ठेवलेला परवडला, आठवड्यातून 3 दिवस जे करून तुमच्याकडून करून घेईल. कारण की एकटं होत नाही आणि तेवढं प्रोग्रेशन पण होत नाही. म्हणजे आता गरज सगळ्यांचीच आहे. डाएट एक्सपर्टची पण गरज आहे, एक्सरसाइज एक्सपर्टची पण गरज आहे, डॉक्टरची तर गरज आहेच. आणि सगळ्यांनी एकमेकांशी बोलून काहीतरी एक संध बोलायला पाहिजे ना. तर हा इकडे ओढतोय, तो तिकडे ओढतोय आणि मग परत प्रॉब्लेम. न्यू जनरेशनचे डॉक्टर्स आहात ना तुम्ही सगळे, त्यांना व्यायामाचं महत्व अगदी माहिती आहे. जिमचे व्यायाम म्हणजे काहीतरी भीतीदायक आहेत असं नाही, ते नेसेसरीच आहेत. हे डॉक्टर्सना माहिती, ते स्वतः एक्सरसाइज करतात. कसे फिट डॉक्टर आहेत. थोडं रक्ताभिसरण वाढवणं आणि मग ताकद वाढवणं. पण ताकद वाढवण्याच्या आधी वजन कमी करणं. जे 28 BMI वरती आहेत त्यांनी 15% वजन कमी करणं, 25 ते 28 जे आहेत त्यांनी 12.5% वजन करणं कमी. हे पण आमच्या रिसर्च मधून निघालं की प्रत्येक BMI कॅटेगरीमध्ये किती वजन कमी केलं तर लवकर त्यांचा डायबिटीज रिव्हर्सल होतो. तेवढं वजन कमी करणं. मोठी गाय से दुबली गाय, दुबली गाय से तगडा घोडा, तगडी घोडी, तसं यू शेप मध्ये काम केलं आणि स्ट्रेस मॅनेज केलं आणि पॉझिटिव्हली जरा आपण करू शकतोय. आता रिसेंटली बघितलं की 85 इयर्सचा माणूस आहे, आयर्न मॅन आहे. 85 इयर्स आणि 60 मध्ये सुरू केलं त्यांनी. 3.82 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग आणि जे काय 42 का 46 किलोमीटर रनिंग, हे सगळं 17 तासाच्या आतमध्ये ऍट द एज ऑफ 85. तर तो जो पॉझिटिव्हिटी असते की मी ते करू शकतो, किंवा एक 5-10 किलोमीटर रनिंग असेल किंवा एक 25-50 किलोमीटर सायकलिंग असेल. एकदम आपल्या आयर्नमॅन बनायची गरज नाहीये, पण आपल्या वयानुसार जे काय आपल्याला सोसवेल. ठीक आहे, 108 नाही जमत, 54 मारा, 24 मारा, 48 मारा. काहीतरी आत्ता जे आहे त्याच्या पुढं 3 पट, 5 पट, 10 पट मी जाऊ शकतो. ती पॉझिटिव्हिटी असेल आणि त्या हिशोबाने आहार आणि व्यायामाचं प्रोग्रेशन ठेवलं तर मग नाही येथे आजार आजूबाजू. व्यायामाचं पण एक शास्त्र आहे. व्यायामामध्ये बेसिकली तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी व्यवस्थित जिमचे एक्सरसाइज केले पाहिजेत. प्रत्येक मसलला स्ट्रॉंग बसवलं पाहिजे. मसल इज द मशिनरी ऑफ द बॉडी. स्ट्रॉंगर इज द मशिनरी, बेटर इज द फ्युएल कन्झम्पशन. आणि जिमच्या व्यायामाने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. एरोबिक्सचे व्यायाम हे केले पाहिजेत. चालण्याच्या मागे लागलात आणि लठ्ठ असाल तर गुडघेदुखी हमखास आहे. त्यामुळे चालायचं कसं, मसल कसं एंगेज करायचे, कोअर मसल्स, शूज कसे घालायचे, याचं सुद्धा शास्त्र आहे, ते समजून घ्यायचंय. आणि फ्लेक्झिबिलिटीचे करायचे. नुसतेच सूर्यनमस्कार
करण्यापेक्षा ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला करायला हवं. पिलाटे एक्सरसाइजेस खूप छान आहेत. त्यामुळे तुम्ही रोज नवीन आणि सायंटिफिक काय एक्सरसाइज आहेत याच्याबद्दल माहिती घ्या. आम्ही दोघंही तुम्हाला कधीही माहिती त्या याच्यामध्ये आमचे नंबर, फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. डायबेटीससाठीच नाही तर लठ्ठपणासाठी सुद्धा. आणि लठ्ठपणा आणि डायबेटीस दोन्ही नसेल तरीही आयुष्य चांगलं बनवण्यासाठी व्यायाम केलाच पाहिजे आणि तो शास्त्रोक्त व्यायाम करायला हवा. कारण इन्शुलिनचं चलनवलन जे आहे, शरीरातलं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. जसं डाएटला पर्याय नाही तसं व्यायामालाही पर्याय नाही. आणि नेमके आपण तिथेच चूक करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे डायबेटीस सारखे, ओबेसिटी सारखे आजार, की जे फक्त असे आजार आहेत की ते स्वतः तर वाईट आजार आहेतच पण त्याच्या शरीरातल्या प्रत्येक संस्थेवर वाईट परिणाम होतात. तर डायबेटीस झाल्यानंतर आधी आपण त्या उपचारांबद्दल बोलूया. की व्यायाम झाले, आपल्या आहारातला झाला, स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी आणखीन काही तुम्ही सुचवू शकता? स्ट्रेस आता काय स्ट्रेसर आहे त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. प्रत्येक वयात म्हणजे 20मध्ये वेगळे स्ट्रेसेस असतात, 30मध्ये वेगळे स्ट्रेसेस असतात. जेव्हा लग्न होतं, मुलं लहान असतात, 40मध्ये चेंज होतात, लेडीजमध्ये वेगळे येतात, जेंट्समध्ये वेगळे येतात. तर आता त्याच्यासाठी फॉर्म्स वगैरे भरले, म्हणजे एन्झायटी, डिप्रेशन क्वेश्चनरचा फॉर्म भरला, म्हणजे क्वेश्चनर त्याच्यामध्ये पण शास्त्र वापरला आपण, तर बरं पडतं. पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी, ऑप्टिमिझम, पेसिमिझमचे पण क्वेश्चनर्स असतात. तर आपल्याला कळतं की कुठल्या एरियामध्ये आपण जरा गडबड करतोय. आणि प्लस पर्सनल इश्यूज असतात, कोणाला मुलाबरोबर, म्हणजे फॅमिली इश्यूज असतात. प्रत्येक घरामध्ये काही ना काही ते सगळं कर्माचं काय त्याला तुम्हाला निचोड काढण्यासाठी आलेले असतातच, टपकलेले तुमच्या आजूबाजूला असतात ते. तर ते कसं हँडल करायचं, कारण ते तर हालणार नाहीयेत काही काही लोक आपल्या आयुष्यातली, पण ते कसं हँडल करायचं आतून, त्यासाठी अगं स्वतःनी नसेल होत तर मग काउन्सिलिंग करून थोडं त्याच्यामध्ये ध्यान आहे, थोडं जर्नलिंग आहे, खूप आहे. तो एवढा मोठा आहे, प्राणायाम आहे, जर्नलिंग आहे, रिडिंग आहे, पॉझिटिव्ह राहणं, म्युझिक आहे, डान्स आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे सल्ला घेऊन तुम्ही स्ट्रेस मॅनेज करू शकता थोडक्यात. त्याचं परसेप्शन शिफ्टिंग करायला पाहिजे. बऱ्याचदा आपण परिस्थिती चेंज नाही करू शकत, पण आपण कसं हँडल करतोय, काय काय गोष्टी आपण चेंज पण करू शकतो आणि ते आपण करत नाही, तो पण एक प्रॉब्लेम असतो. डिसिजन्स घेत नाही, डिले करतो, पोस्टपोन करतो, सहन करत राहतो लोकांचे इश्यूज. दॅट इज ऑल्सो इनकरेक्ट. पण कधी काय करणं अगर स्वतःहून होत नसेल तर यू शुड बी डुईंग दॅट. कारण शेवटी डिसिजन्स घेतल्याशिवाय स्ट्रेस जात नाही. आणि लठ्ठ असाल आणि डायबेटीस असेल तर तोही सबकॉन्शियस माइंड मध्ये सतत स्ट्रेस असतोच की आपल्याला आहे आणि आपण नीट लाईफस्टाईल फॉलो करत नाहीये. त्यामुळे तो स्ट्रेस तर आपण नक्की घालू शकतो की आपण त्यामुळे ही सगळी कारणं आहेत डायबेटीसच्या याच्यामध्ये. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ओबेसिटी काय किंवा डायबेटीस काय हे स्वतः एक गंभीर आजार आहेत आणि सगळ्या शरीराच्या संस्था बिघडवतात. पण डायबेटीसमध्ये कशा कशावर परिणाम होतो, काय सगळं नखशिखांत सगळंच एफेक्ट होतं ना, म्हणजे राईट. पण मेन इम्पॉर्टंट त्यातलं लक्ष ठेवण्यासारखं असं आहे की डोळे नाजूक असतात. जेव्हा आपले ऍसिड आणि हे बॅलन्स गमवतो, साखर वाढायला लागते, डोळ्याचे प्रॉब्लेम, एस्पेशली रेटिनाचे प्रॉब्लेम जास्त लक्ष द्यावं लागतं, किंवा काचबिंदू, ग्लोकोमाचे प्रॉब्लेम्स बघावे लागतात. ते कमी पर्सेंटमध्ये आहे. आम्ही इंडियन्समध्ये बघतो की मेन इज हार्ट, म्हणजे डोळ्यावरून खालती उतरलो हार्ट. डायबिटीज आणि हार्ट डिसीज आर सेम, म्हणजे ऍक्च्युली एकमेकांचे चिट्टे पिट्टेच आहेत. आणि मॅक्सिमम 75% डायबिटीस नंतर जाऊन हार्टचे प्रॉब्लेम येऊनच त्यांना त्रास होतात आणि हार्ट अटॅक आणि ते सगळे प्रॉब्लेम त्यांना जावं लागतं घरातल्यापासून. तर हार्ट म्हणजे डायबिटीज अगर आपण नीट मॅनेज केला, इव्हन 2-3 वर्ष नीट मॅनेज केला तरी तुमचं हार्ट तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे फॉर लॉंग टर्म. आणि मग किडनी आहे, नेफ्रोपॅथी ज्याला आपण म्हणतो, आणि त्याच्यावरती पण भरपूर रिसर्च केलाय. आपण आता पेपर पण पब्लिश केलेत नेफ्रोपॅथी रिव्हर्सलचे. ओके, डॉक्टर्सने अनेक पेपर्स पब्लिश केलेले आहेत. त्यांच्या साईटवरती व्हिजिट केलं तर तुम्हाला ते सापडतील. कारण इतक्या 18,000 लोकांना जेव्हा त्यांनी ट्रीट केलेले, म्हणजे रिझल्ट दिलेले आहेत, त्याच्या 10 पट लोकांशी त्यांनी ट्रीटमेंट सुरू आहे आता सुद्धा. किती लोकांवरती ट्रीटमेंट चालू आहे? हा, 40,000 लोकांनी व्यवस्थित वर्षभराची ट्रीटमेंट घेतलेली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते मी की भारताला डायबेटीसची राजधानी म्हटलं जातं. एकूण भारतामध्ये किती असतील डायबेटिक? 10 करोड एक अंदाजासाठी, आणि एक 13.5 करोड प्री डायबेटिक्स, 23.5 करोड. उद्याचा आकडा वाढलेला असेल. एव्हरी डे त्याच्यामध्ये ऍडिशन होतीये आणि डॉक्टर त्यातून ते कमी करतायत त्याच्यामध्ये. नाही, आधी मला वाटायचं तेव्हा 2013 मध्ये काम चालू केलं होतं की अरे आपण
खूप फरक करू शकू आणि झपाट्याने हे प्रॉब्लेम कमी होईल. म्हणजे माझी इच्छा होती की 2020 पर्यंत 1 लाख लोक मुक्त व्हावी आणि त्या हिशोबाने ती ऊर्जा पण होती. अजूनही भरपूर ऊर्जा आहे, पण रिअलाइज होत आहे की एवढं ते सोपं नाही, थोडंसं क्लिष्ट आजार आहे. कारण काय मेडिकल रूट्स थोडे डीप आहेत आणि प्लस मग सोशल, जे फॅमिलीमध्ये वावरणं, लग्नात जाणं, ट्रॅव्हल करणं, सणवार येणं, सणवार आले की मग लहानपणीपासून आजीने वगैरे जे काही खायला घातलेलं असेल ते सगळं आठवणं. तर ह्या सगळ्यातून मार्ग काढणं जरा सहज नाही होत. म्हणजे आधी तर मला वाटायचं एकदा ऐका आणि करा ना, सगळा संपाला विषय, काय का मला परत परत फोन करू नका मला, असं ऍटिट्यूड होता. पण रिअलाइज झालं की नाही, त्यांना मदत लागते, उतार चढाव येतात आणि मग त्याच्यातून नॅव्हिगेट करावं लागतं, आपल्याला सोल्युशन्स काढायला लागतात, प्रत्येकाचे वेगळे वेगळे चॅलेंजेस येतात आणि मगच ते खोलवर रिव्हर्सल होऊ शकतं. तर आपले 16 रिसर्च पेपर पब्लिश्ड आहेत पिअर रिव्ह्यूड जर्नलमध्ये. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन असोसिएशन असो, इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन असो, सगळीकडे जवळजवळ आपले 50 ऍब्स्ट्रॅक्ट्स ऍक्सेप्ट झालेले आहेत आणि जवळजवळ आय थिंक 9 टाइम इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला आमची टीम किंवा मी गेलेलो आहोत. आणि आनंद होतोय कारण काय आपला जो रिसर्च आहे, म्हणजे आत्ताच आपल्या पुण्याच्या IMA ला हॉलला प्रेझेंट केला की डॉक्टर रॉय टेलरचा बघा डेटा 250 लोकांचा आहे, 5 वर्षाचा फॉलोअप आहे, 46% रेमिशन ॲट 1 year, 13% रेमिशन ॲट 5 years. आणि आपला डेटा 2800 लोकांचा आणि तो सब क्लासिफिकेशन केलेला, म्हणजे टाईप 2 मध्ये पण 4 सब क्लासेस मध्ये काय काय रेमिशन होतो. तर डेंजर डेटा आपण पब्लिश केलेला आतापर्यंतला आणि लोकांना ते वाचून मजा येते की आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की एवढे वर्क केलेले डॉक्टर आहेत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात. पण नुसतं तिथेच थांबायचं नाही, त्यांचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो ऐकायचा आहे आणि महत्वाचं म्हणजे ही माहिती आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. नाहीतर मग 1 लाखाचं त्यांचं जे स्वप्न पूर्ण करण्यात आपलाही थोडाफार हातभार लागायला हवा. आपण बोलत होतो की डोळे, हार्ट आणि किडनी आणि मग पायाच्या झिंजण्या, न्यूरोपॅथी फार त्रास देतो लोकांना. साखर वाढायला लागली की मग ते आपल्या केसांपेक्षाही बारीक आपल्या पायाचे नर्व्स आणि त्या नर्व्सला सप्लाय करणारे ब्लड वेसल्स, म्हणजे रक्तवाहिन्या अजूनही लहान आणि साखर वाढायला लागलं, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणा, ग्लायकेशन म्हणा, फ्री रॅडिकल्स म्हणा, इतके केमिकल प्रोसेसेस आहेत त्या ब्लड वेसलला एफेक्ट करायला लागतील आणि मग ऑल्टर्ड सेन्सेशन, मग कधी गरमच होतंय, कधी जळजळच होतीये, असं वाटतंय कापसावरच चालत आहे, रात्री झोपच येत नाहीये. सो दीज आर नॉट व्हेरी गुड थिंग्स. म्हणजे एक वेगळाच टॉपिक आहे, त्याची खूप काळजी घ्यायला लागते. आणि मग एकदा इन्फेक्शन झालं तर मग तो एक वेगळाच प्रॉब्लेमच होतो निर्माण. पण एकंदरच सगळे सेल्स इफेक्ट, ब्रेन पण इफेक्ट होते, केस जर म्हटलं केसांपासून ते नकांपर्यंत सगळीकडेच इफेक्ट होतो, स्किन इफेक्ट होते, काही पडायला लागते, ऐकायला कमी येतं. हो, इथले पॅचेस सुरू होतात इन्शुलिन वाढल्यामुळे मानेचे. पायावरती बऱ्याच पेशंट्सला आम्ही बघतो की ब्लॅक स्पॉट सुरू होतात. सो इट्स अ सिस्टमिक डिझीज. प्रत्येक संस्थेवर अटॅक करणारा डायबिटीस आहे आणि डायबिटीसला लठ्ठ लोक आवडतात. लठ्ठ लोक, ओबेसिटी आणि डायबिटीस या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. हल्ली आम्ही लोक त्यांना डायबिटिसिटी असं म्हणतो आणि या आजारात तुम्ही जर अडकलात तर लाईफ खूप मिझरेबल होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला तो रिव्हर्ट करायचा आहे. म्हणून मी सांगते तसं त्यांचा प्रत्येक शब्द महत्वाचा आहे, तो फॉलो करण्याचा. फक्त तुम्ही जे म्हटलं ना शब्द लठ्ठ, बऱ्याच जण लठ्ठ दुसरा मी नाही असं ते असतं. तर लठ्ठाचं डेफिनेशन खूप सोपं आहे. आत्ताच्या आत्ता टेप घ्यायचं घरामध्ये, जे असतं मेजरिंग टेप. उंची माहितीच आहे तुम्हाला इंचांमध्ये किती, अगर 5 फूट 8 इंच आहे तुमची उंची, म्हणजे 68 आहे. तर जिकडे बरगाड्या संपतात आणि जिकडे तुमचं हिप बोन चालू होतो त्याच्यामध्ये बरोबर ती टेप लावायची. ती 34च्या आत नसेल तर तुम्ही लठ्ठ. एवढं सिंपल ठेवायचं. हेल्दी नाही, हा खाते पिते घर का नाही, लठ्ठ, सिंपल आणि काम करायचंय. मी आणखीन एक सोपी टेस्ट सांगते. बसल्या बसल्या कमरेला चिमटा घ्या, त्याच्यामध्ये जर 1 इंच आला तर तुम्ही रेड झोन मध्ये आहात. आणि जरी तुम्ही थिन असलात तरी तुमच्या कमरेभोवती 1 इंच फॅट असू शकतं, कारण थिन फॅट इंडियन. ती थिअरी सांगा ना समजा. थिन फॅट इंडियन वरती आपलेच इथले पुण्याचेच डॉक्टर याग्निक सर आणि डेव्हिड बार्कर युकेचे खूप जबरदस्त काम केलेलं आहे त्यांनी. आणि फाइंड केलं की जे 2.5 किलोच्या आतमध्ये वजनाची मुलं होती जेव्हा ते जन्मले, तर ओव्हरऑल थोडीशी बॉडी साईज आणि पॅनक्रियाटिक साईज कमी असल्यामुळे जेव्हा ते मोठे होतात 5.5 फुटाचे,
तर ते कोप नाही करू शकत, त्यांचा पॅनक्रियास तेवढं इन्शुलिन बनवू नाही शकत. आणि बऱ्याचदा त्याच्यामध्ये थोडी पण कंबर म्हणजे वाढली, ओव्हरऑल बारीक असतात, हातपाय सडपातळ. 100 किलो नाही इंडियामध्ये 60 किलोच्या वजनाची लोक सुद्धा भरपूर म्हणायची जर 1 इंच येत असते. हो 60 किलो 65 किलोचे भरपूर इंडियन्स आहेत ज्यांना डायबिटीज आहे. आणि ते सगळे टिपिकली थिन फॅट इंडियन कॅटेगरीमध्ये जातात, की ओव्हरऑल थिन आहे, हातपाय पातळ आहेत, थोडीशी कंबर बाहेर आलेली आहे आणि त्याच्या जोडीला लिव्हर फॅटही आहे, पॅनक्रियाटिक मे बी कॅपॅसिटी कॉम्प्रोमाइज्ड आहे इन्शुलिन सिक्रिशनची, आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल नाही करू शकत आहेत त्यांचे डायबिटीजला. खरं तर हे जे जेनेटिक आलेलं इंडियन्सचं ते सुप्तावस्थेत होतं 1980-70 पर्यंत, पण आता ते जास्ती प्रमाणात ऍक्टिव्ह झालेलं आहे. ते कसं एक्सप्लेनेशन करा ना. लाईफस्टाईल पुन्हा बेसिक एकदम सोपं आहे, जे डॉक्टर रॉय टेलरनी मस्त सांगितलेलं आहे की क्रॉनिक कैलोरी एक्सेस, धीरे धीरे करके बहुत समय तक ज्यादा खाना खाया है. 20 मध्ये जे वजन होतं ते हळूहळू 30 मध्ये 1-1 किलो वाढत गेलं, 30 नंतर 1-1 किलो वाढत गेलं. आपण त्याच 2 पोळ्या दुपारी 2 पोळ्या संध्याकाळी खाल्ल्या, पण ते तेवढं आपण जाळलं नाही. क्रॉनिक कॅलरिक एक्सेस विथ जेनेटिक टेंडन्सी फॉर लिव्हर फॅट, पॅनक्रियाटिक फॅट अँड लेस सबक्युटेनियस फॅट. डायबिटीसची इटिओलॉजी त्यांनी 10 वर्षाच्या रिसर्चमध्ये खूप छान मांडली आहे. त्यांचं 10 वर्षाचं रिसर्च सांगतं की डायबिटीसच्या मागे मेन 2च गोष्टी आहेत. थोडं तुम्ही जास्त खाल्लेलं आहे आणि जेनेटिकली तुमचं लिव्हर आणि स्किनच्या आतलं फॅट इम्बॅलन्स्ड आहे म्हणून तुम्हाला झाला. कारण की अशा असतात ना, तुमचे नातेवाईक असतील 100 किलोचे, त्यांना डायबिटीज नाहीये, मग अशी जळजळ, तो 100 किलोचा डायबिटीज नाही, मी 60 किलोचा, मला का डायबिटीज आला. अरे क्या करे, बहुत सारे कारण आहे, 7 कारण आहेत प्लस जेनेटिक कारण आहेत प्लस 7 कारण. अनुवंशिकता तर नक्की आहेच 15%. पण असं आढळतं की आई वडिलांना डायबिटीस आहे, 2-3 भावंड आहेत, पण एकालाच पुन्हा त्यातला डायबिटीस होतो, उरलेल्या दोघांना होत नाही. एपिजेनेटिक्स जेनेटिक्स 15% आहे, एपिजेनेटिक्स 85% इन जनरल थंब रूल आहे, ते आपल्याला अफेक्ट करतं. एपिजेनेटिक्स इज डिटरमाइंड बाय युअर डाएट, लाईफस्टाईल, स्ट्रेस, जे काय तुमचा आहार. एक अर्थ सांगा. सिंपल वलय, जे जीन्स जे असतात त्यांच्या अवतीभोवती जो वलय आहे, ऑरा आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलिंग आहे, दॅट इज अ पार्ट ऑफ एपिजेनेटिक्स. म्हणजे हार्ड कोडेड डीएनए जे आहे दॅट इज युअर जेनेटिक मटेरियल, आणि त्याच्या अवतीभोवती जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलिंग होत आहे दॅट इज युअर एपिजेनेटिक्स. एकदम सोप्या भाषेमध्ये एकदम जीभ अगर आपण पकडली, सकाळी चहाचा सवय आहे आपल्याला, गोड चहा लागतो, ओके, आणि ठरवलं आजच्या कार्यक्रमानंतर की थोडं बदलतो, मी साखर काढतो बाहेर, दुधाच्या ऐवजी बदामाचं दूध टाकतो वगैरे वगैरे वगैरे, तर 72 तासांमध्ये गॅरंटीड, हा बघितलंय, 3 दिवसांमध्ये 72 तासांमध्ये तिथले एपिजेनेटिक्स शिफ्ट होतात. म्हणजे ती क्रेविंगच जाते, तेवढी इच्छा होत नाही. आणि तेच तुम्ही 1-2 महिने नका करू, आणि परत काहीतरी गोड समोर आला, एकदम मस्त कोणीतरी आणून काहीतरी मिठाई ठेवली, आणि तो एक रिसर्च म्हणतो की 99% लोक जोपर्यंत मिठाई समोर येत नाही तोपर्यंत शांत असतात, समोर आली की मग कंट्रोल करणं मुश्किल. मग ते खाल्ली की परत 72 तास तुम्हाला क्रेविंग होणार काहीतरी गोड खायची, आणि ती अगर तुम्ही ओव्हरकम केली तर परत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडणार. छोटीशी चूक किती महागात पडते एका दिवसाची. त्यामुळे हे एखादं व्रत असल्यासारखं आपल्याला ठेवायचंय आपल्या चांगल्या आनंदी शरीरासाठी आणि आनंदी मनासाठी. आता मला वाटतंय की आपण ह्या विभागात इथेच थांबणार आहोत आणि पुढच्या भागात आणखीन माहिती घेणार आहोत.